भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली अशी चर्चा आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बघा, बीड सरपंच हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये आणि सगळं घेराव घातला होता। हे सगळं प्रकरण धसास लावलं होतं सुरेश धस यांनी आणि आता मुंडे धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। वाल्मिक कराड विरोधात आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं होतं। या संपूर्ण प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळापासून ते अगदी रस्त्यापर्यंतची लढाई लढलेली आहे आणि आता एक नवा ट्विस्ट दिसतो, ते म्हणजे ज्यांच्यावर आरोप झाले ते धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आता ही भेट अशी अचानक झाली का कुठल्या कारणानिमित्तानं झालेली आहे या विषयात आता चर्चा सुरू आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार एका खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस भेटले। खुद्द महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमची भेट झाली, आम्ही 4.5 तास एकत्र होतो असं स्पष्टोक्ती दिली। माननीय देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे, आमचं सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करत आहे आणि आमचं सरकार आणि आमची संघटना हे दोनही चाकं आम्ही योग्य पद्धतीने समाजाचा विकासाकरता योग्य पद्धतीने पुढे नेण्याचं आम्ही काम करू। दादा, धनंजय मुंडे सुरेश धसांचं राजकीय आपण बघतो थोडंसं तणाव आहे, परंतु ते दवाखान्यात सुरेश धस धनंजय मुंडेला भेटायला गेले। नाही, महाराष्ट्राची संस्कृती आहे, काही ठिकाणी मतभेद राहू शकतात, मनभेद नाही आहे। मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत मागच्या आठवड्यात 2-3 तास माझी चर्चा झाली। काही विषयावर मतभेद आहेत, काही विषयावर वेगवेगळ्या चर्चा असू शकतात, पण आमच्या राज्यामध्ये कुणाशी मनभेद नाही आहे। आमच्याकडे पक्षीय राजकारण जरी असलं, वेगवेगळे पक्ष जरी आम्ही काम करतो, महायुतीचे असो की महाविकास आघाडीचे, पण जेव्हा अशा घटना होतात, कोणी हॉस्पिटलाइज असतं, कोणाच्या घरी दुःखद घटना झाली, तर आम्ही महाराष्ट्राचे सर्व पक्षाचे लोक ही संस्कृतीच महाराष्ट्रात टिकून ठेवलेली आहे। हीच खरी संस्कृती महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे। परंतु धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादीच्या कोर कमिटीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्यावर काही सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा नाही, माझं म्हणणं हेच आहे पहिल्यापासून की अजित पवारजी अत्यंत त्या ठिकाणी निर्णय क्षमता असलेला एक नेते आहेत आणि अजित पवारजी हे कधी कुठली चुकीची गोष्ट खपून घेत नाही। माझाही त्यांचा आता जवळपास 30 वर्षापासून अजित पवारजीचा माझा संपर्क आहे। जर अजित पवारजींना हे वाटलं असतं की धनंजय मुंडेची काही चूक आहे, तर तातडीनं निर्णय घेण्याकरता अजित पवारांनी मागं पुढं पाहिलं नसतं। आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींचाही असाच स्वभाव आहे की त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी एखादं काही चूक केलं तर तेही कुठल्याही गोष्टी सहन करत नाही। त्यामुळं जर धनंजय मुंडेची चूक नसेल किंवा आता तपासामध्ये काही निष्पन्न झालं नसेल, तर आज कसा काय निर्णय अजित पवारजी घेतील आणि कसा काय देवेंद्रजी घेणार आहे। शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा केलेला सत्कार आणि सरकारची केलेली स्तुती काही पक्षाला पचलेली नाही, ते अजूनही त्याच्याबद्दल काही नाही, माननीय शरद पवार साहेबांनी संस्कार संस्कृतीचं जतन केलं आहे। जर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा सत्कार झाला पाहिजे। एकनाथ शिंदेजींनी 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता मजबूत काम केलं आहे। संपूर्ण प्रदेशामध्ये सामाजिक व्यवस्थेसोबतच अनेक आंदोलनं त्यांनी हाताळले। महाराष्ट्राच्या सर्व प्रदेशामध्ये विभागामध्ये समतोल त्यांनी विकास केला आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करत असेल तर सन्मान झाला पाहिजे। पण शरद पवार साहेबांनी सन्मान केला याचा मला आनंद याकरता आहे की नक्कीच शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यापेक्षा अधिक चांगले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे असं वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेचा सत्कार केला। उद्धवजींनाही त्यांनी वारंवार सांगितलं होतं, मलाही आठवतं, उद्धवजींनाही त्यांना 4-5दा उद्धवजीला बोलले होते ते मुख्यमंत्री असताना की उद्धवजी तुम्ही मंत्रालयात जात राहा। उद्धवजी कारण 2 दिवस मंत्रालयात गेले होते 2.5 वर्षात। नंतर त्यांनी विधानभवनात जा असंही अनेक वेळा सूचना दिल्या होत्या। तर शरद पवार साहेबांनी अनेक सूचना देऊनही उद्धव ठाकरेजींनी त्या काळात पाळल्या नव्हत्या, पण एकनाथ शिंदेनी मात्र उत्कृष्ट काम केलं। याबद्दलचा